बंद करो ये नाचगाना, बंद करो। काय झालं सरदार साहेब? वो काफिर शिवाजी का कोई सिपाही यहाँ पर आकर छिपा है। सिपाही? असं कसं? तुमच्यासारखे एवढे सूरमा सरदार असल्यावर तो कशाला कोणी येईल? वो तो है, पर फिर भी हमें ढूंढना पड़ेगा। बेशक बघा, आमची पाल उघडीच असतात। जाओ ढूंढो हर जगह। सरदार साहेब, हाँ। तुम्ही चला की माझ्या खास पालात। पाहिलंच सरदार साहेब, तुमच्या माझ्या बिगर कोणी नाही इकडं। वो तो दिखाई दे ही रहा है। तो अभी खिदमत करोगी? जी अभी? हाँ हाँ अभी। हुजूर, 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 कोई घोड़े पर भागा अभी। ये नामाकुल मराठे कुछ करने भी नहीं देते। चलता हूँ जानेमन, हम फिर आएंगे। नको त्या गोष्टी करायला सांगितलं कोणी? अजून कोण सांगणार? आमचा धनी एकच, शिवाजी राजा। कवाधरनं सांगतेय का एकडाव राजांचं दर्शन घडवा, पण तुम्ही काही बोलतच नाही। अहो, ही पाप धुतली जातील त्या देव माणसाच्या दर्शनानं। असं चल मग उंद्याला जा तू या गाडावर। पण आम्हाला हे पटत नाही मोत्याजी मामा। आमचा राज्याभिषेक करण्यासाठी रयतेवर कर लादायचा। असं काय करताय राज? समदे म्हणत्यात हे घरचं कार्य आहे। राज समधी रयत म्हणतीया सिंहासनपटी लावा, आम्ही कर भरतो, पण राजांचा राज्याभिषेक व्हायलाच पाहिजे। रयत आमच्यावर एवढा जीव लावते म्हणूनच हे सगळं शक्य झालं। वयजी, खरंच ही श्रींची इच्छा। काय गोंधळ आहे? राजतीये बाहेर म्हणजे? अरे काय बाहेर ते? बाहेर तमासगीर आल्या ती आणि म्हणतात का, म्हणजे म्हणतात का, म्हणतात का? अरे काय म्हणतात? राजांनी बोलिवलंय। ए, कोणाची पिशा देणे राजांना बदनाम करायची? थांब, त्याची खांडोळीच करतो। मामा थांबा। जल्दीनं केलेल्या वारामध्ये कधी कधी आपलाच हात कापला जातो। त्यांना इथंच बोलवा, त्यांचा निवाडा आम्ही इथंच करू। आता जा की। वयजी मोजरा धनी, तुमची सेवा करायची इच्छा आहे। आई, तू चुकीच्या ठिकाणी आलीस। आम्ही शौक फरमावत नाही। आल्यासारखी खणओटी घे आणि जा। आव धनी, एवढा शेवा घेऊन तर बघा, जलमभर तुमच्या पाशीच ठेवताल नाही होय? सोंगाड्या, एकदा सांगितलं राजांनी कळत नाही का?
आता जातो का आता ए मामा मामा चिडलो. या सोंगाड्याचा खेळ आम्ही आधीही पाहिलाय. हा? आम्हाला मंजूर आहे तुमची सेवा. बहिर्जी जी राजा. नाईक तुम्ही येणार असं सांगावं आम्हाला आधीच मिळाला होता. चला दालनात आऊसाहेब वाट पाहत. चला चल. चला चला चला. आलो आलो चल. भाऊ कोण ओळखलं रे यांना? राहू द्या. अहो साहेब याला ओळखलं का? मुजरा साहेब. कोण रे किसना आणि काय सोंग काढलंय. माफ करा अहो साहेब ते माफी साहेब. आऊसाहेब अहो हे स्वराज्याचे कान आणि डोळे यांना चौफेर नजर ठेवायची म्हणजे ही अशी सोंग काढावीच लागतात. वैजी. आणि ही कोण. ही ते म्या केसर. म्या कलावंत नाही जी. तसं नाही जी. तसं नाही. तिने आजपासून लई वेळा मदत केली आम्हाला. माझा तर जीव बी वाचवलाय. तिला फक्त एकदा तुमचं आणि राजांचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून शांती. बोल. म्या मला तुमच्या पदरात घ्या. हा. बटीक म्हणून शेवेत ठेवशिला तरी चालेल. घाबरतेस कशाला पोरी. आम्ही जाणतो आई जगदंबेच्या वेणीतला आणि जनानखान्यातल्या गजऱ्याचा मोगरा एकच असतो. स्थान बदललं की नशीब बदलतं आणि मन चांगलं असेल तर नशीब पालटतं सुद्धा. आमच्यासाठी स्वराज्याच्या माळेतले सगळे मणी सारखे आहेत. लय उपकार झालं जी. लय उपकार झालं. आजवर ना जगदंबेच्या दर्शनासाठी जीव तडपडायचा पर आज प्रत्यक्षच दिसली. आऊसाहेब आजवर या देहानं लय वंगाळ भोगलाय पर आता स्वराज्यासाठी त्याचं सोनं वाहू द्या. म्या कारुटी म्हणून चिखल गोळा करीन पण राजांसारख्या रामाचं पाय फटीत नाही अडकू द्यायची. नाही अडकू द्यायची. लय उपकार झाला जी. लय उपकार झाला आऊसाहेब. बैरजीने तुला आमच्यापर्यंत आणलं. आता तोच ठरवेल तुझं काय करायचं ते. शिवबा बहिर्जीला का बोलवलंय ते सांगा. बहिर्जी पन्हाळ्याखालच्या पाळेगारांचा बंदोबस्त करायचा नव झाला म्हणून समजा. नुसतं बोलून उपयोग नाही बहिर्जी. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातली देवता आहे. तिची सरेआम विटंबना चालली आहे आणि ती थांबवण्यासाठी आम्ही शिवबाच्या हातून हा यज्ञ मांडलाय. हा बंदोबस्त झालाच पाहिजे. होत नसेल तर आम्ही तलवार घेऊन निघू पन्हाळ्याच्या वाटेवर. असं बोलण्यापरीस चांबड सोलाजी. आम्ही हाव ना. आम्ही बघून घेऊ काय ते. बरं रजा घेऊ. ठीक.